त्याला विषय चालत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, माझ्यासाठी तुम्ही 2 तास दिले, मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का तुमच्या शरीरावर जाताना थांबा. ते कीर्तन ठाकूर मागून आपल्याकडे चालत नाही. सासू सासऱ्याकडे गेली, सासू या नाही, त्याला अंतरंग आहे मला नाही. आणि जो माणूस ज्ञानेश्वरीत रंगला ना, तो दुसऱ्या गोष्टीला किंमतच देऊ शकतो. याविषयी तुम्ही भाग्यवान आहात. आता प्रश्न असा आहे, एका मिनिटात सांगतो. या महिन्याला 3 नाव आहे, मलमास, अधिक मास आणि पुरुषोत्तम मास. याचा मूळ प्रश्न असा आहे, हे अभंगाला या ग्रंथाला पुरुषोत्तम मास या दिवस महिन्याला का म्हणायचं? हा अभंग, हा जो महिना आहे, हा लक्ष्मी आणि विष्णू यांचा संवाद आहे. संवाद. आणि अधिक मात्रे नावाच्या ग्रंथामध्ये 29 बस खाले खाली बस 29 अध्याय, 30 आहे का? अधिक महात्म्य ग्रंथामध्ये 30 अध्याय. आणि 30 अध्यायामध्ये ह्या महिन्यात दान काय करावेत याचं लक्ष आहे. पहिल्या महिन्यामध्ये असं सांगितलंय, की पहिल्या अध्यायात असं सांगितलंय, गायीचं दर्शन महिनाभर घ्या. दुसऱ्या अध्यायामध्ये असं सांगितलंय, दिवा देवाला लावावा किंवा ब्राह्मणाचं दर्शन घेऊन त्याला एखादा दिवा दान करावा. तिसऱ्या अध्यायामध्ये असं सांगितलंय, किमान एक भुक्ती राहावं, ते आपल्याला शक्य नाही, पण जेवताने मौन पाळावं हे मागे. चौथ्या अध्यायात असं सांगितलंय की ह्या महिन्यामध्ये गार पाण्याने स्नान करावं, पण एखादं तरी महिन्यात तीर्थाचं स्नान करावं. एखादं म्हणजे गोदावरीचं करा, कोणतंही करा, एक करावं, पण एक स्नान करावं. आणि त्याच्यापेक्षा सोपं सांगितलंय, तो यज्ञ प्रभू रामचंद्राने केला. उद्या दशमी आहे, उद्या दशमीचा असं आहे, सकाळी जेवावं, संध्याकाळी जेवावं. एकादशी दिवसभर उपास करावा. आणि द्वादशी सूर्याची किरणं निघेपर्यंत सोडावी, याला द्वादशीची पारणं म्हणतात. आणि अधिक महिन्यामध्ये जी एकादशी येते तिला कमला एकादशी म्हणतात, आणि ती पवित्र एकादशी. आणि हा यज्ञ प्रभू रामचंद्राने केला होता, ही द्वादशी. आणि तिचं उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या पाठे ना अंबरीशी. हे सांगायची काय करा, एखादा व्रत करावं त्याला अधिक मास म्हणतात. आता ह्या सप्त्यामध्ये ज्यांनी कीर्तन सौजन्य दिलं, त्यांनी पंगत दिली, ज्यांनी अन्नदान दिलं, ज्यांनी 1 रुपया दान केला, त्यांनी माझ्यासमोर लिहून ठेवा, पुरुषोत्तम मास तुम्हाला कधीच कमी पडेल. ज्यांनी देवळाला 21,000 रुपये सप्त्याला दिले, त्याला देव 21 लाखच देणार. नाही दिले तर माझ्याकडे हसण्यावर येऊ नका. दानाने लक्ष्मी दुप्पट होते. कुठे घालण्यात काय बोलले. आणि सेवा कोणती करा, मला मेवा आहे. एखादा म्हणला माझी परिस्थिती नाही, पण तो वेळ उचलायचा. माझी परिस्थिती नाही, मला वाढायचं आहे, मी 5 पंक्ती वाढणार, 3 पंक्ती वाढणार, मग जेवणार. येत नाही हे पुण्य तुमचं भोगच थोडंच जाणार. आणि हे पुण्य तुम्हाला कधी काम येईल माहिती का? काय देवाने असं लगेच करायचं नाही. तुम्ही आज कीर्तन करायचं मान दिलं म्हणजे देवाने उद्या लगेच तुम्हाला पिकं भरून देवा, असं नाही. ते तुमच्या कुटुंबावर जेव्हा संकट येईल तेव्हा हेच पुण्य तुम्हाला. कृषीला घातलेलं पाणी, गाईला पाडलेलं पाणी, वारकऱ्याची केलेली सेवा, दिंडीची केलेली सेवा, या पुण्याला फळ आहे. असं भोगच चालत नाही. फक्त त्याला थोडासा काळ आहे, असं डायरेक्ट बापाची पेन नाही. लगेच 500 रुपये फुली घ्या, लगेच बटन दाबा, दुसऱ्या दिवशी निकाल पडला तुम्हाला 500 दे, असं नाही. इथं देणं नाही. म्हणून एका 3ऱ्या अध्यायामध्ये देवाचा प्रश्न आहे अर्जुनाला, अर्जुनाचा प्रश्न आहे देवाला, विद्वान माणसं सुद्धा कधी येड्यावानी का वागतात. त्याला ज्ञानोबाने इतकी सुंदर ओवी दिली, ज्ञाने विन नासिले बुद्धी भेदाशी.